जय भीम. नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आतापर्यंत आपण 32 भाग ऐकले. 32व्या भागात आपण अनाथपिंडकाची धम्मदीक्षा हे पाहिलं. आता पुढील भाग 33वा, प्रसेनजिताची धम्मदीक्षा. भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. दोन्ही हात जोडून वंदन केल्यावर तो म्हणाला, माझे राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे की आपण येथे आला आहात. आपल्यासारखा सत्याचा राजा धम्मराज उपस्थित असताना या राज्यावर विघ्न आणि संकट कशी उडवतील बरे. ज्या अर्थी आता मला आपले पवित्र दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धम्मामृताचे प्राशन करायला मिळावे. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, परंतु जे धर्मरूपी धन आहे ते शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनःशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून भगवंत म्हणाले, अतिसामान्य स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धम्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. तर मग ज्याने पुष्कळ पुण्य अर्जित केले आहे अशा स्वतंत्र राजाला किती आदर वाटत असेल बरे. आणि म्हणून मी थोडक्यात धम्मोपदेश देत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपले बरे वाईट कर्म नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करीत असतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवास संयत ठेवा. कुमार्गाचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखितांना सुख द्या आणि सांत्वना द्या. राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांच्या गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो, परंतु धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमांचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व शोकाचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि धम्माचा विचार केल्यानेच आपण या दुःखाच्या पर्वतांना पार करू शकतो. तर मग अन्याय करण्यात काय फायदा आहे. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची अपेक्षा करतात. ते कामनांपासून दूर राहून आपल्या आंतरिक विकासासाठी आणि पवित्र जीवनाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे जमतील. जिथे वासना असेल तिथे सत्य कसे टिकणार. जर हे ज्ञान कोणाला झाले नाही तर तसा विद्वान मनुष्य जरी त्याची ऋषी म्हणून स्तुती होत असेल तरी त्याला मूर्खच समजले पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञेची प्राप्ती करून घेणे हा मानव जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय सर्व निरर्थक आहे. हे सत्य केवळ परिव्राजकांच्यासाठीच नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू असो किंवा गृहस्थ असो, व्रतधारी प्रवचित आणि गृहस्थ यांच्यात मुळात काहीच फरक नाही. ऋषीचीही अधोगती होऊन ते विनाशास प्राप्त होऊ शकतात आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात. कामवासनेचा सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात एकदा सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुम्ही माररूपी शत्रूपासून आपले संरक्षण करा. आपल्या कर्मांचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत.
आपल्या हातून वाईट कर्म होऊ नयेत म्हणून आपण आपल्या विचारांवर पहारा ठेवला पाहिजे, कारण आपण जे पेरता तेच आपल्याला मिळते. माणसाकरिता प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे जाण्याचेही मार्ग असतात. त्याचप्रमाणे संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारेही मार्ग असतात. सुज्ञ माणूस ज्ञानानुसार आचरण करील, जेणेकरून त्यास अधिक ज्ञान प्राप्त व्हावे. तो अविरतपणे सत्यज्ञानाच्या मार्गानेच पाऊल टाकीत राहील. बुद्धिसंगत व्यवहाराने आणि सदाचाराच्या जीवनाद्वारे आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या तुच्छतेविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे उत्तम प्रकारे समजून घ्या. आपल्या विचारांना उच्चतेकडे न्या. श्रद्धा आणि निष्ठा असू द्या. राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि आपल्या आनंदाचा आधार बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या प्रीतियुक्त मनावर असू द्या. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकालपर्यंत टिकेल. भगवान बुद्धांची धम्मवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याची इच्छा व्यक्त करून तथागतांची शरण ग्रहण केली. नमो बुद्धाय.